गाईच मी तुम्हाला माझा भाऊ दाखवते. एक तर तो गाणे कोणतं ऐकतोय तो, मुझे कैसे पता ना चला, ते सॅड गाणे ऐकतोय तो. सध्या गाणे बंद पडले सॉरी. आणि त्याची उद्ध्वस्त जिंदगी दाखवते ही बघा. त्याला कोणाची आठवण येते काय येते काहीच आयडिया नाही मला, पण तो टेरेसवर जाऊन खूप मोठ्याने रडलाय. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. तो टेरेसवर जाऊन खूप रडला. गाईच मला कळत नाही, ज्याला कामधंदे नसतात ना तो असा रिकामा बसतो, आणि ज्याला कामधंदे असतात तो असा व्लॉगिंग करतो. पण ठीक आहे, मला व्लॉगिंग मधनं आता थोडासा टाइम नाही भेटत आहे, पण मी सॅटर्डे संडेला लॉंग व्हिडिओ आणल. सॉरी माझा व्हिडिओ डिलीट झालाय. ट्रॅव्हलिंगचा गावाचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे तो डिलीट करावा लागला मला. पण ठीक आहे, इथून पुढे एवढं लक्षात राहील की मी माझ्या ब्लॉगमध्ये कोणालाच घेणार नाही आहे, की जेणेकरून त्यांच्यामुळे मला माझा ब्लॉग डिलीट करावा लागेल. काहीच एवढंच मला बोलायचं होतं, पण त्याला व्ह्यूज पण चांगले गेले होते. पण ठीक आहे, करावं लागलं मला. लोक चांगले असतात नसतात मला ते चांगलं जाणलंय आता मी, मनापासून असं जाणलंय की कोणासाठी कितीही करा आपली मारलीच जाते. पण ठीक आहे, स्टील बघू आता काय होतं काय नाही. वेस्ट इंडिज मधलं आहे. हा, आणि हा विनायक माळी 2 बघा. याला काय डिप्रेशन आहे मला कळत नाही, पाय तर हलवतच राहतो. Oh my god. ते गाणं कोणतं ऋषिकेश तुझं फेवरेट? गाण्याचं नाव सांग. आकाश चंद्र चांदण्या तोडून मी ताणलं, ते काहीतरी गाणं आहे. ते कोणतं पिक्चरचं गाणं आहे ते? पिक्चरचं नाव काय आहे ऋषिकेश? मुझे कैसे पता ना चला के तू मेनू प्यार करदा है. ते पण गाणं ऐकत होता तो. अजून एक गाणं आहे सॅड, तो पण ते ऐकतो. तो स्पॉन्सर नाहीये पण तो ऐकतो, कारण की तो कधी कधी सॅड होतो, मग वरती जाऊन टेरेसवर जाऊन रडतो. आणि काहीच एक गोष्ट अशी, माझ्या ऑफिसमध्ये उद्या वुमन्स डे आहे, सो मी सेलिब्रेशन करणार आहे. सो मी कुर्तीज वगैरे घालणार आहे. मी तसं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगलच. बाय गाईज.